प्रेम म्हणजे फक्त हातात हात घेणं नसतं. कधी ते राम सीतेसारखं कर्तव्यही जपावं लागतं. कधी ते राधाकृष्णासारखं अंतर असूनही प्रत्येक श्वासात जिवंत राहतं. आणि कधी ते विठ्ठल रखुमाईसारखं शांत, निरागस आणि एकमेकांच्या अस्तित्वाला निःशब्द मांडणारं असतं. म्हणूनच प्रेमाला जर रूप द्यायचं असेल तर ते रामाच्या मर्यादेचं, सीतेच्या निष्ठेचं, राधेच्या ओढीचं, कृष्णाच्या स्मिताचं, विठ्ठलाच्या भक्तीचं आणि रखुमाईच्या समर्पणाचं असावं. तुझ्या साधेपणावरच मन माझं रोज हरवतं. तू जशी आहेस तशीच प्रत्येक क्षणी आवडतेस. कसलाच साज नको, कसलंच कारण नको. तुझं एक हसणंच माझं सगळं जग उजळवतं. तुझ्या डोळ्यातली निरागस शांत भाषा अशी न बोलताही मनाशी कितीतरी बोलते. तुझ्या साध्या रूपातच समोर अलगद उभी राहिलीस, फुलांनाही त्यांच्या सौंदर्याचं भान विसरतं. मग कधीतरी तू हलकासा साज चढवून येतेस. क्षणभर माझंच हृदय धडधडणं विसरून जातं. त्यावेळी तुझं कौतुक करायला शब्द शोधतो, पण प्रत्येक शब्द तुझ्यापाशी येऊन थांबतो. म्हणून आता फक्त तुलाच पाहत राहणं पसंत, कारण काही सौंदर्य लिहिण्यापेक्षा जगावंसं वाटतं, अगदी मनापासून.